आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। गुड मॉर्निंग आणि हॅपी दिवाळी नितीशा दिसते। तुम्हाला सुद्धा सगळ्यात अगोदर हॅपी दिवाळी। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मजेचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज काय काय करणार आहे ते सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की मी दिवाळी कशी साजरी केली आणि तुम्ही कशी साजरी केली ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान असतं आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान असतं। तर या वर्षीची नरक चतुर्दशी काल झाली आणि आज लक्ष्मीपूजन आहे। तर आज सुद्धा अभ्यंग स्नान असल्यामुळे ना आम्ही लवकर उठलो सगळे। आणि बघा हा दिवाळीचा उत्साह ना काही वेगळाच असतो। इतर वेळेस बघा आपल्याला लवकर जर उठायचं म्हटलं ना तर कंटाळा येतो, पण दिवाळीच्या वेळेस मात्र आपल्याकडे एवढं सगळं घर आवरून सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो। तर आम्ही सगळे पण तसंच लवकर उठलो होतो आणि उठल्या अगोदर मी बाहेरचं झाडून वगैरे घेतलं, बाहेर पुसून गोमित्र वगैरे शिंपडून छान असं पुसून घेतलं आणि त्यानंतर आता आपला फ्लॅट सिस्टम आहे त्याच्यामुळे तर काही सारवता वगैरे येत नाही। पण आहे ना जर लक्ष्मीचा वास असतो शेणामध्ये तर शेणाने थोडेसे चार बोटं जरी ओढता आले ना तरी पण खूप छान। पण मला कुठे शेण बघायला जायला वेळच नाही मिळाला, नाहीतर आमच्या इथे ना बाजूला एक गुरुजी राहतात तर त्यांच्याकडे मिळतं शेण, पण मला काही वेळच नाही मिळाला तेवढा। असो, आता मी सगळ्यांना उठणं लावून दिलं आणि आजचा सूर्योदय जो आहे ना तर तो 6:30 वाजता होता, त्याच्यामुळे ना आम्ही सगळे लवकर उठलो आणि त्यानंतर मी प्रत्येकाला उठणं लावून दिलं। अगोदर आधीला उठणं लावलं, तो आंघोळीला गेला आणि त्यानंतर यांना उठणं लावलं। तर जेव्हा आपण उठणं लावत असतो ना तर तेव्हा म्हणायचं असतं की पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य मिळू दे। तर असं म्हणत म्हणत मी सगळ्यांना उठणं लावत होते आणि मी हे दरवर्षीच म्हणते, पण दरवर्षी हे सगळेजण मला ना मी हे म्हणत असताना हसत असतात। पण या काही जुन्या प्रथा आहेत ना तर यांना काहीतरी कारण आहे। बघा उठणं आपण ना तेलामध्ये मिक्स करतो आणि मग लावतो, कोणी दुधामध्ये सुद्धा मिक्स करतं, तर मी तेलातच मिक्स केलेलं आहे। तर यामागचं कारण पण असं आहे की ऑक्टोबरमध्ये थंडी चालू होते आणि थंडीच्या महिन्यात आपली त्वचा रुक्ष झालेली असते, तर उठणं जे आहे ते एक स्क्रबरसारखंच काम करतं। म्हणजे उठण्यामुळे आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या स्किनवर जे काही डेड स्किन जमा झालेली असते थंडीमुळे, तर ती डेड स्किन काढण्यात मदत करतं आणि त्यानंतर दुधामुळे किंवा तेलामुळे आपली त्वचा मऊ होण्यास मदत होते। त्यानंतर कोमट तेल केलं होतं आणि कोमट तेल मी ज्यांना ज्यांना उठणं लावून दिलं त्यांच्या प्रत्येकाच्या कानात टाकून दिलं। तर बघा इथे आधीची आंघोळ झाली आणि आता हे आंघोळीला गेले आणि बघा हे बाथरूममध्ये गेल्यानंतर ना इथे या दोघांचे काय उद्योग चाललेले होते। तर या दोघांनी काय केलं, इथे फटाके ठेवले, म्हणजे आपटी बॉम्ब असतात ना तर ते आपटी बॉम्ब ठेवले आणि त्याच्यावर एक पेपर ठेवून आणि त्याच्यावर पाय पुसणं ठेवलं। म्हणजे थोडक्यात काय तर पाय पुसण्याच्या खाली आपटी बॉम्ब ठेवले, जेणेकरून हे जेव्हा बाहेर येतील ना तर तेव्हा आपटी बॉम्ब फुट। तर आता बघू आपण फुटताय ते ऍक्च्युअली ते फटाकेच आहे ना आजकालचे डुप्लिकेट निघालेले। ते मी आता एवढी नाचल्यानंतर सुद्धा 2-3च फटाके फुटले। तुम्ही चांगल्या दुकानातून नाही आणले। तर मुलांचे असे छोटे मोठे काहीतरी प्रँक चालू असतात आणि त्यामुळे घरातलं वातावरण एकदम छान हसतं खेळतं राहतं। तर असो, सणासुदीच्या दिवशी जर असं हसतं खेळतं वातावरण असलं ना तर खूप छान पण वाटतं। इतर दिवशी आमच्या घरात असंच वातावरण असतं, पण आज आता यावेळेस साक्षी आली त्याच्यामुळे खरंच आनंदाला आमच्या उधाण आलेलं आहे आणि म्हटलं चला आपल्या घरातली खरी लक्ष्मी तर मुलगीच असते, तर त्यामुळे तिला पण जरा उठणं वगैरे लावून आंघोळ घालू। आणि बघा तिला उठणं लावायला घेतलं आणि तिचे नखरे बघा, इतके नखरे असतात ना, इथे हळू उठणं लाव, तिथे असं नको करू हे, तर तिचे सगळे नखरे सहन करत करत शेवटी मी तिला उठणं लावलं आणि तिला म्हटलं तू पण आंघोळ कर। ती आंघोळीला गेली आणि तोपर्यंत इथे ना खाली गाय आणि वासरू आले होते। ज्या दिवशी पाहिजे होते, म्हणजे वसुबारस असतं त्या दिवशी पाहिजे होते ना, त्या दिवशी मला गोठ्यात जाऊन गाय वासरू शोधावं लागलं। पण आता बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना स्वतःहून गाय वासरू दारात आले। तर पोळी तयार होती, त्याच्यामुळे आधीला म्हटलं खाली जाऊन आणि गाईला पोळी दे। तर बघा इथे 2 गाई आणि एक वासरू आलेलं आहे, तुम्हाला गाईच्या पलीकडे वासरू दिसत असेल। A few minutes later. आता बेसिक जेवढे कामं होते ना तर ते सगळे आवरले, झाडू फरशी वगैरे कपडे वगैरे सगळं झालं आणि सगळी बेसिक कामं दाखवण्यात रोज तेच दाखवायचं आहे। तर म्हटलं आज काहीतरी वेगळा ब्लॉग बनवायचा, म्हणून त्या कोणत्याच कामांची शूटिंग नाही घेतली। आता दिवाळीचं फराळ जे करतो ना आपण, तर ऑलमोस्ट सगळं फराळ होतं, पण दिवाळीच्या दिवशी एक पदार्थ तरी राहतोच। तर माझे पण ना अनारसे राहिले होते, मी इथे रुचिराचं अनारसांचं पीठ आणलं होतं, तर म्हटलं करून बघू। पहिल्यांदाच आणलं हे पीठ, तर आता साखरेचे अनारसे करते।
ते कसे होता माहिती नाही, मी फर्स्ट टाइम करते त्याच्यामुळे माझ्या पण आता पहिलाच अनुभव आहे, त्याच्यामुळे आता जर व्यवस्थित झालं तर दरवेळेस हे पीठ आणायला काही हरकत नाही आहे. आणि एरवी कधी पण हे अनारस्यांचं पीठ मिळतं, पण आपण दिवाळीच्या निमित्तानेच खातो बऱ्याचदा. तर एरवी जरी खावंसं वाटलं ना तर हे पीठ छान आहे. जर झाले छान तर तसा मी तुम्हाला रिव्ह्यू देईल. तर चला आता साक्षीला अनारसे करायला लावते आणि मी आमच्या जेवणाचं बघते, स्वयंपाक करायचा आहे जेवणासाठी. इतर वेळेस ना बायका बरंच सावळा गोंधळ करतात त्या अनारशांचा, पण मी ना दरवर्षी असं रेडीमेड पीठ आणते. मी कधीच असं घरी तांदूळ वगैरे भिजवून असं अनारसे बनवून नाही बघितले, कारण की भीती वाटते मला ते खराब होण्याची. तर एखाद्या दिवशी मी असं ना दिवाळी सोडून असं एरवी कधीतरी बनवून बघणार आहे, जेणेकरून एकदा जर भीती गेली ना मनातली तर मग आपलं घरी पीठ करायला तयार. पण हे रुचिराचं पीठ खरं सांगू का, इतकं सुंदर पीठ होतं. आणि मी फर्स्ट टाईम आणलं ते, नाहीतर एरवी ना डायरेक्ट असं रेडीमेड पीठ आमच्या इथे ना एक गृहउद्योग आहे, तर ते विकायला येतं, तर मी ते त्यांच्याकडनंच घेत असते. आणि हे रुचिराचं पीठ आहे ना, तर हे कोरडं येतं, त्याच्यामध्ये बाकी सगळं मिक्स असतं, गूळ तांदूळ वगैरे सगळं मिक्स असतं. फक्त आपल्याला ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये थोडंसं असं मळून घ्यायचं असतं आणि लगेच अनारसे करायचे असतात. आता बघा इथे साक्षीने अनारसे करायला ठेवले आणि अनारशांचं काम ना खरंच खूप नाजूक असतं. तर छान जमले त्याचे अनारसे, पण एकदम हळूहळू तळायचे असतात ते, कारण की त्याला जास्त असं एका कढईत 2-3 अनारसे टाकले ते पण नाही चालत. अनारसा फुटला ना तर सगळं तेल खराब होतं त्याच्यामुळे. आता साक्षीचे तिकडे अनारसे होत आहे ना, तोपर्यंत मी इथे बाहेरून म्हणजे ओळखीचे एक आचार्य आहे त्यांच्याकडनं ना मोहनथाळ बनवली होती काल. म्हणजे यांचे मित्रच आहे, तर त्यांच्याकडनं मोहनथाळ बनवून घेतली. आणि ती मोहनथाळ बघा तुम्ही, त्यांनी त्यांच्या ट्रेसहित दिली होती. तर हा ट्रे द्यायचा राहिलेला आहे त्यांना, तर तो ट्रे आता रिकामा झाला की घासून वगैरे त्यांना देऊन टाकेल. आणि मोहनथाळ जर म्हणाल ना तर इतकी सुंदर अप्रतिम बनली होती आणि एकदम वेळेवर ठरलं माझं की मोहनथाळ बनवायची. त्याच्यामुळे ना मी सम्राटचं जे पीठ असतं ना तर तेच दिलं, नाही तर याला ना हरभरा डाळ किंवा मूग डाळ दळून दिली ना तरीसुद्धा चालते. तर मी असली तुपातच बनवून घेतलं ते, म्हणजे साजूक तुपातच बनवली आहे. आणि चवीला जर म्हणाल तर इतकी अप्रतिम लागते, खूप सुंदर झाली होती. तर ही सगळी मोहनथाळ रात्रभर ना मी एका ओढणी, म्हणजे आपली पातळ असते ना ओढणी, तर ओढणीच्या साह्याने झाकून ठेवली होती, जेणेकरून ती गरम गरम होती ना तर तेव्हा सेट झालेली नसते. त्याच्यामुळे आता ती बऱ्यापैकी रात्रभरात सेट झाली थंड हवेने. आणि आता आधीला म्हटलं की तू आता एका डब्यात भरून ठेव, तोपर्यंत तिकडे अनारसे पण होत आहे. आणि असं साईड बाय साईड ज्याने जे ते काम केलं ना तर पटपट काम पण होतं. संध्याकाळी पूजेची भरपूर घाई होते त्याच्यामुळे. तर बघा इथे साक्षीचे अनारसे पण तळून झाले, तिकडे आधीचं पण ते मोहनथाळ डब्यात भरण्याचं काम चाललेलं आहे. आणि हे बघा आजकालच्या मुलींना काहीच सांगावं नाही लागत, तर तेल सगळं निथरण्यासाठी ना तिने इथे एक मध्ये जाळी ठेवली, म्हणजे एक रिंग ठेवली आणि आजूबाजूला अनारसे टाकले. रील्सच्या याच्याने किंवा इन्स्टाच्या याच्याने मुलीबरोबर शिकतात. आजकालच्या मुलींना काहीसुद्धा आपल्याला तोंडाने शिकवावं नाही लागत, नाहीतर आपल्याला कुठे एवढं नॉलेज होतं. आपल्याला आईने सांगावं लागायचं, तेव्हा आपल्याला कळायचं की हां तेल निघून जाण्यासाठी आपल्याला हे जाळीत किंवा चाळणीत वगैरे ठेवावे लागतात असं वगैरे. पण मुली बघा आजकालच्या एकदम इम्प्रूव्ह आहेत. तर चला आता हे अनारसे गार झाले आणि खूप काही तळले नव्हते आम्ही, तेवढ्या अर्धा किलोचं पाकिट होतं आणि अर्धा किलोच्या पाकिटमध्ये जवळजवळ ते 20 ते 22 असे अनारसे झाले होते काहीतरी. आता हे अनारसे नैवेद्याला ठेवणार आहे आणि बाकीचे सगळे मी साक्षीला बरोबर देणार आहे. आणि पुन्हा एक पाकिट आणून आम्हाला दुसरे अनारसे मी करून घेणार आहे. तर बघा जरी छोटा दिसत असला ना तरी या डब्यामध्ये जवळजवळ 22 ते 23 अनारसे बसले. तर चला आता हे अनारसे वगैरे झाले आणि अनारशाचं तेल बघू शकता तुम्ही, एक थेंबसुद्धा तेल त्याच्यात गळालं नाही. त्यानंतर वेळ झाली संध्याकाळी मी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि सकाळची जी रांगोळी होती ना तर ती रांगोळी झाडायची होती, त्याच्यामुळे एकदम सिंपल काढली होती, कारण संध्याकाळी आपल्याला पूजेसाठी एकदम छान अशी भरगच्च रांगोळी काढायची होती. त्यामुळे ना साक्षी रांगोळी काढायला बसली, तोपर्यंत मी इकडे हातपाय वगैरे धुवून घेतले आणि थोडीशी एकदम साधी सिंपल अशी हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला समजलीच असेल मी कशी हेअरस्टाईल केली आहे ते. तर त्यानंतर लगेच पूजा मांडायला सुरुवात केली, कारण पूजेचा मुहूर्त गेला ना तर काही उपयोग नाही होत. आणि ही अमावस्या जी येते, म्हणजे मागच्या वर्षी पण असंच होतं आणि या वर्षी पण असंच होतं की 2 दिवस अमावस्या लागून आली, त्याच्यामुळे ना अमावस्याची अवधी कमी होती. तर 6:10 तर 8:40 मुहूर्त होता. आणि ही पूजा मांडायची म्हटल्यानंतर बराच वेळ जातो, जवळजवळ मला ही पूजा मांडायला 1 तास तरी लागला होता, कारण की घरातले सगळेच बारीक निरीक वस्तू, अगदी फाटक्या नोटा जरी असल्या आपल्याकडे ना तर त्या सगळ्या आपल्याला गोळा करून व्यवस्थित अशा पूजेमध्ये ठेवावे लागतात. आपल्या घरामध्ये काही दागदागिने काय असेल
असेल ना ते सगळं ठेवावं लागतं आणि सगळं व्यवस्थित कलश वगैरे मांडून मी पूजा मांडण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघू शकता एक ठिकाणी एक जर मांडलं आणि ते तिथे नाही आवडलं की परत ते बदलायचं, अशा पद्धतीने माझी चालली होती पूजा. आणि पूजा मांडायला बसण्याच्या अगोदर ना मी काय केलं, सगळं जवळ घेऊन बसले. तुम्ही बघितलंच असेल, एक जाळी अशी घेतलेली होती आणि त्या जाळीमध्ये मला जे काही लागणार आहे ना ते सगळं ठेवलं मी. तर बघा इथे माझ्याकडे एक हार होता, मंगळसूत्रासारखाच होता तो. तर तो मी ना लक्ष्मी मातेच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत होते, पण ते एकदम कॉन्ट्रास्ट दिसत होतं, त्याच्यामुळे पुन्हा तो काढला आणि तो आता पूजेला व्यवस्थित ठेवून देते. आता इथे ना सगळी पूजा मांडून घेतली. आता पूजेची काय मांडणी केली, कशी केली ते तुम्हाला सविस्तर थोड्या वेळाने सांगतेच मी. पण आता रांगोळी काढून घ्यायची आहे. तर मी आता साडी चेंज करते, हातपाय वगैरे धुवून आणि थोडंसं एकदम शॉर्टकट अशी हेअरस्टाईल केली आणि म्हटलं पहिले पूजा मांडून घेऊ, तोपर्यंत साक्षीचं आवरतं. आणि आता साक्षीचं आवरलंय तर म्हटलं आता ती रांगोळी काढेल, कारण अगोदर रांगोळी काढली असती ना मग हे पूजा मांडताना ती रांगोळी सगळी पुजते, त्याच्यामुळे म्हटलं रांगोळी सगळ्यात शेवटी काढू. पूजा मांडून घेतली तोपर्यंत मी साडी चेंज करते, तोपर्यंत आता साक्षी इथे रांगोळी काढेल. मग फराळाचं इथे ताट अजून बाकी आहे ठेवायचं, तर ते पण ठेवते आणि पुन्हा तुम्हाला पूजा करताना भेटतेच. तर अशी तयारी केली मी. ही साडी काही नवीन नाही, म्हणजे नवीच आहे, मी आजच घडी मोडली, पण ती अगोदर घेऊन ठेवलेली होती. दिवाळीला काही साडी वगैरे काहीच घेतलं नाही. आता सगळी पूजा पण मांडून झाली आणि साक्षीची रांगोळी पण काढून झाली. आता मी लक्ष्मीचे पावलं घेऊन येते आणि लगेच पूजेला बसते. बाहेर फटाक्यांचा लगेच असा आवाज चालू झाला होता, तर चला आता म्हटलं पटकन लक्ष्मीची पावलं घेऊन येऊ. कारण मी दरवर्षी, तुम्ही मागचे व्हिडिओ जरी बघितले असेल तर दरवर्षी मी लक्ष्मीची पावलं घरात आणते आणि ती पावलं सगळे काढत त्याला व्यवस्थित हळदी कुंकू अर्पण करत, अक्षदा वगैरे अर्पण करत देवीला आवाहन करायचं की माझ्या घरात तुझा कायमचा वास राहू दे, माझ्या घरात ये असं. तर अशा पद्धतीने मी लक्ष्मीपूजन करत असते. तुम्ही पण असं करत असाल किंवा नसाल करत तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते पण माझ्याबरोबर शेअर करा, म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तर बघा इथे मी सगळी लक्ष्मीची पावलं काढून घेतली आणि मला ना यावेळेस ती डबी आणायची होती, म्हणजे जेणेकरून नाही का, एक रील बघितली होती बघा मी, तुम्ही बघितली असेल कदाचित तीच. त्या लक्ष्मीच्या पावलांनी फक्त असे ते ठसे उमटत जातात. आता हे ना साच्याच्या सहाय्याने प्रत्येक वेळी मला रांगोळी अशी पसरावी लागते ना हाताने, तर तो आपला त्रास वाचतो. तर असो, लक्ष्मी मातेला आवाहन करायचं आणि अशा पद्धतीने घरापर्यंत मी पावलं आणली. आणि बघा सगळं घर आपलं असं लखलखीत केलं आहे मस्त. यावेळेस मी बाहेरसुद्धा आकाशकंदील लावलं आहे. दरवर्षी पुढच्या साईडला आकाशकंदील नसतो, कारण त्याची काही सोयच नव्हती तशी. यावेळेस ना मी एक इलेक्ट्रिशियन आहे त्यांच्याकडनं अगोदर आकाशकंदीलची सोय करून घेतली पुढच्या दरवाजाला, कारण की मुख्य दरवाजा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे मागे तर बाल्कनीमध्ये आपला आकाशकंदील असतंच दरवर्षी, पण पुढच्या दरवाजाला आकाशकंदील लावायची माझी इच्छा होती, तर ती यावर्षी मी पूर्ण करून घेतली. आणि बघा साक्षीने अशी काही रांगोळी काढली आहे, खूप सुंदर दिसत होती रांगोळी. तर मी हे पावलं सगळे काढत सगळ्या पावलांची पूजा करत मी पूजेपर्यंत आले. जिथे आपली पूजा मांडलेली होती ना तर त्या ठिकाणापर्यंत आले. तिथे पण पावलं काढली आणि आता आजूबाजूने साक्षीने रांगोळी काढलेली पाटांच्या. आता ही पूजा काही एका चौरंगावर किंवा एका पाटावर मावत नाही, त्याच्यामुळे मी एक चौरंग आणि एक पाट असं ठेवलेलं आहे. आता दोन्ही साईडला मी पावलं काढून घेणार आहे, कारण म्हणजे आपली पूजा दोन्ही ठिकाणी मांडलेली त्याच्यामुळे. तर बघा इकडच्या साईडला ना मी थोडंसं आपलं शिराई, म्हणजे ज्याला कोणी केरसुणी पण म्हणतं, ती केरसुणी ठेवली आहे. आणि जे काही आपले दागिने असतात ते ठेवले. बाकी साक्षीला ऑफिसमधून मिळाली होती ती मिठाई ठेवली. आणि दुसरे चौरंगावर जो आहे शेजारचा चौरंग, तर त्याच्यावर सगळं आपले बोळके ठेवतो आपण, त्याच्यामध्ये लाह्या बत्ताशे वगैरे असतं. त्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आणि बाकी लक्ष्मी मातेची मूर्ती वगैरे, श्रीयंत्र, हे जे काही होतं ना तर ते दुसऱ्या चौरंगावर ठेवलं. तर अशी काही माझी पूजा मांडण्याचा मी प्रयत्न केला. दरवर्षी मी वेगवेगळी पूजा मांडत असते. मागच्या वर्षीची जी पूजा होती ना तर यावर्षीपेक्षाही जास्त सुंदर होती, म्हणजे मला ती पूजा जास्त आवडली होती. आता ही पूजा मी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला, पण मला काय माहिती, जेव्हा ही पूजा बघितली ना तर तेव्हा मला असं वाटलं की मागची पूजा याच्यापेक्षा जास्त छान मांडणी झालेली होती पूजेची. असो, लक्ष्मी मातेला येणं जास्त महत्त्वाचं, पूजा मांडणं जास्त महत्त्वाचं. आता माझी पावलं वगैरे सगळं काढून झालं. फराळाचं ताट पण तुम्ही बघू शकता, फराळाचं ताट पण भरून घेतलं. आता मनोभावे लक्ष्मी मातेचं आवाहन करून आणि पूजेला बसले. तर सगळी पूजा व्यवस्थित केली, म्हणजे हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घेतलं. जे बोळके आपण 5 ठेवलेले असतात ना तर त्या 5 बोळक्यांना पण हळदी कुंकू लावायचं. लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अतिशय प्रिय असतं. ते शक्य झालं ना तर हे जे दिवाळीचे 5-6 दिवस असतात ना, या
4-5 दिवसामध्ये तर लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. नाहीच जमलं तर काही हरकत नाही, पण उंबरठ्याचं पूजन तरी रोज करायचंच. सकाळी उठून सगळ्यात अगोदर उंबरठ्याचं पूजन करायचं. म्हणजे आंघोळ झाली की अगोदर उंबरठ्याचं पूजन करायचं, तुळशीची पूजा करायची. आणि आत्तासुद्धा माझ्या घरामध्ये म्हणजे जेव्हापासून मी पूजा करायला सुरुवात केली, पूजा मांडायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या घरामध्ये मी श्रीसूक्त लावलेलं होतं. त्यानंतर लक्ष्मी अष्टक झालं आणि आत्ता पूजा करत असताना मी विष्णू सहस्त्रनाम लावलं आहे. कारण की जोपर्यंत आपण विष्णू देवतांचं नामस्मरण करत नाही ना, तोपर्यंत लक्ष्मी माता पण आपल्या घरात प्रवेश करत नाही. त्याच्यामुळे दिवसातून एकदा तरी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हटलंच पाहिजे. जरी म्हणता येत नसेल तर आपण यूट्यूबच्या सहाय्याने ऐकू पण शकतो, ते यूट्यूबवर लावून ठेवायचं. तर आता माझी पूजा वगैरे सगळी संपन्न झाली. आता सगळ्यात शेवटी मी आरती करते आहे आणि आता आरती वगैरे केल्यानंतर मनोभाव देवीला नमस्कार करते. आणि माझा नमस्कार करून झाल्यावर आदी साक्षी दोघांनी पण देवीची पूजा करून घेतली. सगळी व्यवस्थित पूजा झाली आणि अगदी वेळेवर झाली. आणि तुम्हाला या पूजेमध्ये हे कुठेच दिसत नसतील तर यांना यायला थोडासा उशीर होणार होता आणि पूजेचा मुहूर्त निघून गेला असता. त्याच्यामुळे ना आम्ही तिघांनी मिळून पूजा करून घेतली. आणि ते जेव्हा आले ना तर त्याच्यानंतर त्यांनी पण हातपाय वगैरे धुवून आणि पूजा करून घेतली. तर आता ह्या दोघांची पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे पूजेचं लूक दाखवते. आणि बघा, साक्षीने ना इथे माझी साडी नेसली होती. म्हणजे माझ्या साडीचा ना एक घागरा केला होता तिने, म्हणजे शिवून नाही केला पण घागरा टाईप असं नेसली होती. यूट्यूबवर बघून वगैरे तिने असं काहीतरी शिकली आणि ते करून बघितलं. तर चला, आपली मुलगी पण आपल्या घरची एक लक्ष्मीच असते, त्याच्यामुळे ना तिलासुद्धा हळदी कुंकू लावायचं. जेव्हा मी पूजेला बसले होते ना, मला स्वतःला हळदी कुंकू लावलं पूजा करण्याच्या अगोदर. तेव्हाच मी साक्षीला पण हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली. आपल्या घरातली सगळ्यात खरी लक्ष्मी असते ती म्हणजे आपली मुलगी. त्यामुळे आपली मुलगी हसती खेळती घरात राहिली याची नेहमी आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे लक्ष्मी माता कधीच आपल्यावर नाराज होत नाही. असो, आता बघा मी तुम्हाला एकंदरीतच पूजेचा लूक दाखवते. तर कशी वाटली तुम्हाला पूजा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी पूर्ण घराचा एकदा लूक देते. आणि हे बघा, आमच्या शेजारच्या ताईंनी पण खूप सुंदर रांगोळी काढली होती. तर असा आहे आपल्या घराचा पूर्ण लूक. तर बघा, बाहेर पण पूर्ण लखलखाट केला आहे. आणि म्हणतात ना, दिवाळीच्या दिवशी सगळीकडे अगदी झगमगाट पाहिजे. सगळीकडे दिवे, पणत्या, पुन्हा लायटिंगचा झगमगाट असं काही पाहिजे. तर आपला मुख्य दरवाजा असतो ना, तर त्या मुख्य दरवाजाला पण मी यावेळेस ना भरपूर काही असं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, तुम्हाला पण आवडते का? आणि आवडलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढे पण अशा पणत्या लावल्या आणि त्यानंतर बाहेर पण बाल्कनीमध्ये भरपूर असा झगमगाट केला पणत्यांच्या साह्याने काही, किंवा आपल्या आता सध्या ना पाण्यावरच्या पणत्या पण मिळतात. त्या पाण्यावरच्या पणत्यासुद्धा आपण लावू शकतो. आणि इथे विष्णू सहस्त्रनाम चालू आहे, बघू शकता. तर इथे बघा, मी बाल्कनीमध्ये पण स्टारच्या लाईट्स लावल्या, काही आर्टिफिशियल तोरण लावले आणि मध्यभागी आपला आकाश कंदील लावला होता. आणि अशी काही आपल्या बाल्कनीचा लूक दिसत होता. आणि हा आतल्या साईडचा लूक आहे. तुम्हाला बाहेरच्या साईडने आपली बाल्कनी म्हणजे खालून आपली बाल्कनी कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे या सगळ्या काही पाण्याच्या पणत्या लावल्या आहे आणि खालून बघा आपली बाल्कनी अशी दिसते आहे. तर एकदम छान असं यावेळेस मी केलं होतं डेकोरेशन सगळं. आणि मला खूप आवडतं असं सगळं सजावट वगैरे करायला. हे सगळं पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी गाडीची पण पूजा करून घेतली. तर गाडीसुद्धा आपली लक्ष्मीच असते, तिच्यावर आपण ये जा करत असतो. आपलं एक प्रकारचं वाहनच आहे ते. तर त्याप्रमाणे
गाडीची सुद्धा पूजा केली पाहिजे. आणि आज अमावास्या आहे तर गाडीला नारळ पण फोडायचा, पण तो नारळ आपण घरात न नेता विरुद्ध दिशेला फेकायचा, म्हणजे असा क्रॉस फेकायचा. उजव्या साईडचा उजव्या हातातला नारळ म्हणजे अर्धा भाग नारळाचा उजव्या हातातला डाव्या साईडला फेकायचा आणि डाव्या साईडचा उजव्या हाताला फेकायचा. तर अमावास्येच्या दिवशी तुम्ही फक्त दिवाळीलाच नाही तर दिवाळी व्यतिरिक्त ज्या काही अमावास्या येतात ना त्या प्रत्येक अमावास्येला असं केलं ना तरी आपल्या गाडीवर जी काही पीडा वगैरे येते ना किंवा निगेटिव्हिटी जी असते ना तर ती सगळी निघून जाते. त्यानंतर जो गाडी चालवतो त्या व्यक्तीची सुद्धा आपल्याला इथे औक्षण करायचं आहे. तर मी आधीचं औक्षण केलं. आता ही गाडी तर आधी आणि आम्ही दोघं पण चालवतो. आता इथे गाडीची पूजा वगैरे करून आल्यानंतर मी फराळाचं आम्हाला सर्वांना घेतलं आणि आता आम्ही सगळे बसून इथे फराळाचं करतो अगोदर, कारण जेवणाला अजून बराच वेळ आहे. हे आल्याच्या नंतर त्यांची पूजा वगैरे होईल, त्याच्यानंतर आमचं जेवण होईल. तर आता हा व्लॉग ना आत्तापर्यंत तुम्ही बघितला असेल तर इथून पुढेही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी येते किंवा जी काही नजर बाधा लागते आपल्या घराला, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा कधी कधी अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवरनं वाद वगैरे होतात. कधी कधी नवरा बायकोंचं पटत नाही, कधी कधी भाऊ बहिणींचं पटत नाही. तर असे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असताना या निगेटिव्हिटी जी असते ना घरामध्ये तिच्यामुळे घडतात. तर ती निगेटिव्हिटी काढण्यासाठी हा लक्ष्मीपूजनाचा दिवस खूप उत्तम असतो. तर ती निगेटिव्हिटी कशी काढायची ते पण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. सो व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर चला, आमचं फराळाचं वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही जरा वेळ बाल्कनीमध्ये उभं राहिलो बाकीची फटाक्यांची मज्जा वगैरे बघत. तर आमच्या घरामध्ये काही फटाके वगैरे कोणाला उडवायला आवडत नाही. अपवाद साक्षीलाच फक्त थोडेफार फटाके आवडतात, पण तिला आवाजाचे फटाके अजिबात आवडत नाही. जे काही फुलझाड वगैरे भुईचक्र असं असतं ना तर तेवढंच तिला आवडतं. तर तिच्यासाठीच आम्ही फक्त थोडेसे फटाके आणत असतो. बाकी आधीला मला आणि यांना आम्हाला कोणालाच फटाक्याची आवड नाही. तर इथे बघा खाली इतक्या फटाक्यांचा आवाज चालू होता आणि सगळीकडे ना फटाके उडवण्याची इतकी धूम चालू होती. पण बघा हे फटाके उडवल्यामुळे ना किती घाण होते ना. अगदी प्रदूषण म्हणजे हवेत तर धुराचं प्रदूषण होतंच होतं, पण त्याचबरोबर ना ही जी घाण असते ना तर ही सगळी घाण दुसऱ्या दिवशी झाडायला जेव्हा लागते ना तेव्हा कळतं की आपण रात्री किती फटाके उडवले आहेत. तर बघा दिवाळीच्या दिवशी सगळीकडे असं मस्त झगमगाट असतो. वरती पण फटाके उडवता आहेत आणि खाली पण फटाके चालू आहे. तर असो, आता हे सगळं झालं त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता वेळ झाली आहे रात्रीचे 12 वाजले आहेत. बघू शकता तुम्ही रात्रीचे 12 वाजले. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर रात्रीचे 12 वाजता मागच्या वर्षीची जी केरसुणी असते आपली किंवा जो झाडू असतो ना तो झाडू घराच्या शेवट म्हणजे शेवटचं टोक असतं ना आपल्या घराचं, तिथून तो झाडू असा न उचलता झाडत आणायचा आणि झाडत आणताना म्हणायचं अलक्ष्मी निस्सारण हो, अलक्ष्मी निस्सारण हो, अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आणि दरवाजा बाहेर न्यायचं. त्यानंतर 3 वेळा आपटायचा आणि त्या झाडूचा फळ असतो एक छोटासा फळ तोडायचा आणि तो बाहेर फेकून द्यायचा. तर तुम्ही बघू शकता मी त्याप्रमाणेच करते आहे. त्यामुळे आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी जाण्यास मदत होते. तर तुम्ही पण हे नक्की करून बघा. आणि जो आपण नवीन झाडू आणलेला असतो ना तो झाडू वापरायला सुरुवात करायची आणि हा झाडू टाकून द्यायचा. हे सगळं तुम्ही 12 वाजता करायचं बरोबर. आणि आता इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल किंवा हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय आणि श्री स्वामी समर्थ.